जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहे तर त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपले दर्शक कमेंट्स करतात, सर माझ्या मुलीचा जातीचा दाखला आहे तर तिचा दाखला वरून किती दाखले मिळतात, मर्यादा किती आहे? हे बघा, मुळातच आपल्या म्हणजे ज्यावेळेस आपण कोणाचा नव्याने जातीचा दाखला काढतो तर त्यावेळेस तिथं विचारलं जातं का तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचा जातीचा दाखला आहे का? आता आपण हो म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातील ज्यांचा पण जातीचा दाखला आहे तो तिथं आपण अपलोड करतो. परंतु कोणाचा जातीचा दाखला कुटुंबातला असला म्हणजे तुम्हाला जातीचा दाखला मिळणारच असा नाहीये. मर्यादा त्याच्यामध्ये काही नाहीये. तुम्ही किती लोकांना तुम्ही म्हणजे कुटुंबामध्ये किती लोकांना तुम्ही तुमचा एक दाखला म्हणजे देऊ शकता. परंतु जातीचा दाखला मिळण्यासाठी तुम्हाला जे मानक दिनांक आहेत त्याचे पुरावे हे अत्यंत गरजेचे आहेत. नुसता कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने जातीचा दाखला काढला आणि त्या आधारावरती दुसऱ्या मेंबरला जातीचा दाखला मिळेल असा होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला मानक दिनांकापूर्वीचे पुरावे हे गरजेचे आहेत. म्हणजे आता जसं मानक दिनांक SC ST साठी 1950 आहे, VJ NT यांच्यासाठी 1961 आहे, OBC वाल्यांसाठी 1967, ACBC वाल्यांना पण 1967. तर ह्या मानक दिनांकापूर्वीचे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवासी आहेत हे तिथं तुम्हाला सिद्ध केल्यानंतरच म्हणजे ते दाखले मिळतात. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी 12वी कॉमर्स मध्ये होतो आणि फॉर्म भरता वेळेस फॉर्म 15 कॉमर्सचा लावला आहे, पण ते समाज कल्याण ऑफिसला CETचा फॉर्म दिला बरोबर आहे का? प्लीज रिप्लाय. हो, हे बघा, तुम्ही ऍक्च्युली मुळातच 11वी 12वी सायन्सला असेल तरच तुम्ही तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही म्हणजे शाळेच्या थ्रू होते, म्हणून शाळेच्या प्रिन्सिपलचं साईन असलेला फॉर्म 15 तिथं चालतो. मात्र तुम्ही आर्ट कॉमर्स 11वी 12वी मध्ये असाल तर तुम्हाला व्हॅलिडिटी त्या 11वी 12वी मध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे तो तुमचा फॉर्म 15 तिथं चालत पण नाही. आता तुम्ही कॉमर्स स्ट्रीमने आहे, तुम्ही 12वी पास झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजे तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार असते. मग अशा वेळेस तुम्ही फॉर्म 15च्या ठिकाणी तुम्ही CETचा अप्लिकेशन तो जोडला तरी तिथं तो चालतो. म्हणजे फॉर्म 15 हे लावणं गरजेचं म्हणजे आहे. परंतु जर तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्स मधून असाल, 12वी उत्तीर्ण झालेला असाल आणि तुम्हाला पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेते वेळेस मग तुम्हाला तो फॉर्म 15 मिळणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला CETचा जो अप्लिकेशन आहे तो तुम्ही लावून पण तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, माझ्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी वर गोसावी 1 असं लिहिलेलं आहे, बट माझे सरनेम बावा आहे, तर मला काही प्रॉब्लेम येईल का? नाही, प्रॉब्लेम येणार नाही. सरनेम तुमचा म्हणजे वेगळा असला तरी काही फरक पडत नाही. मात्र तुमच्या डॉक्युमेंटेशन वरती गोसावी 1 हे जाती संदर्भात लिहिलेला म्हणजे तुमच्याकडे पाहिजे. आता गोसावी 1 म्हणजे जे आहे ते NT मध्ये येतात, म्हणजे 1961 पूर्वीचे पुरावे तुम्हाला जुने पुरावे द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमची गोसावी म्हणजे म्हणून तिथं नोंद असलेले डॉक्युमेंट तुम्हाला एक मानक दिनांकापूर्वीचे पाहिजे तरच तुमची व्हॅलिडिटी होते. म्हणजे तुमचा सरनेम वेगळा असला तरी त्याला काय फरक पडत नाही. मात्र तुमच्या जाती संदर्भातले पुरावे तिथं हे गरजेचे आहे. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.